नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या अशा 80 पाककृती मराठी किचन टिप्स मी आज घेऊन आले आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1. गाजर, मुळा, काकडी, बीट सुकले असतील तर अर्धा तास पाण्यामध्ये टाकावे. ताजे टवटवीत होतात, खायलाही छान लागतात. नंबर 2. दह्याची कढी बनवताना त्यामध्ये थोडेसे बेसन पीठ टाका, म्हणजे कढी जास्त पातळ होणार नाही, दाटसर अशी होईल आणि चवीलाही टेस्टी लागेल. नंबर 3. कांद्याची पात बनवताना त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजलेली टाकावी, म्हणजे कांद्याची पात छान चवदार लागते. नंबर 4. पांढरी शुभ्र चपाती हवी असेल तर दळण दळून आणतेवेळी त्यामध्ये थोडेसे सोयाबीन टाकावे किंवा थोडेसे तांदूळ टाकावे. दोन्हीपैकी एक कोणतेही टाकल्यास चपाती पांढरी शुभ्र होते, तशीच चवीलाही टेस्टी लागते. नंबर 5. कोथिंबीर जास्त काळ टिकविण्यासाठी, म्हणजे जास्त दिवस टिकविण्यासाठी कोथिंबीर आणल्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या व काड्यावरती जे पिवळे पाने असतात तो पाला काढून व देठ काढून व्यवस्थित एका पेपरमध्ये गुंडाळून कॅरीबॅगमध्ये घालून ठेवल्यास कोथिंबीर 15 ते 20 दिवस आरामात टिकते. पेपर ओला झाल्यास डबल पेपर बदलून परत कॅरीबॅगमध्ये ठेवल्यास जास्त दिवस टिकून राहते. नंबर 6. चिगळाची भाजी करताना ज्या भाजीला मुळ्या असतात त्या सर्व मुळ्या खुडून घ्याव्यात व त्यामध्ये थोडीशी भिजलेली हरभऱ्याची डाळ टाकून थोडंसं लाल तिखट जास्त उचलून टाकल्यास चिगळाची भाजी जास्त टेस्टी होते. नंबर 7. तांदूळ कुंदराची भाजी करताना ती भाजी खुडून व्यवस्थित तव्यामध्ये परतून त्यामधील पाणी पिळून मग डबल लसणाची फोडणी देऊन भाजी बनवावी, म्हणजे भाजी गाळ होत नाही. नंबर 8. दूध उकळण्यापूर्वी अगोदर पातेल्यामध्ये थोडं थंड पाणी व त्यामध्ये दूध तळाला लागत नाही. नंबर 9. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे, म्हणजे हलवा जास्त टेस्टी लागतो. नंबर 10. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढविण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी. साखर कॅरमेलाइज होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते. नंबर 11. हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही. नंबर 12. कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकला आणि सर्दीमध्ये खूप आराम मिळतो. नंबर 13. खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. नंबर 14. आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूकसुद्धा वाढते. नंबर 15. हसण्याने मेंदूतील ताण कमी होतो, म्हणून दररोज हसावे. नंबर 17. गुलाबजामुन बनवताना खवा मिळत नसेल तेव्हा मिल्क पावडर वापरून लगेच गुलाबजामुन करता येतात आणि छान होतात. नंबर 17. आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून भरणी उन्हामध्ये ठेवावी. नंबर 18. दातांची चांगली काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात घासावी आणि नंतर 1 ग्लास पाणी पिऊन मगच झोपावे. नंबर 19. सर्दी झाल्यास शक्य तितके गरम पाणी प्या किंवा कोमट पाणी प्या. तुमच्या घशात जमा झालेला कफ बाहेर पडेल आणि तुम्हाला तुमच्या कफमध्ये सुधारणा दिसेल. नंबर 21. अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी, राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो. नंबर 21. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खोबरेल तेल चेहऱ्याला लावून मसाज करावा, चेहरा मुलायम बनतो. नंबर 22. प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा गरम पेय कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो. नंबर 23. ओठ कोरडे किंवा भेगा पडत असतील तर झोपताना ओठांना थोडेसे गाईचे तूप लावावे, म्हणजे ओठ नरम लागतात किंवा राहतात. नंबर 24. दुधामध्ये अशी गुणकारी सत्वे असतात जे तेलकट त्वचेसाठी उपायकारक असतात. चेहऱ्याला दुधामध्ये बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करा. हे दोन्ही तुम्ही दिवसातून 2 वेळा तरी करू शकता किंवा करा, आणि नक्की रात्री झोपण्यापूर्वी तर नक्कीच करा. अधिक परिणामाकरिता तुम्ही यात लिंबाचे थेंब टाकू शकता. नंबर 25. संत्रीमध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असलेली संत्री हे त्वचेसाठी उपायकारक आहे. वाटीमध्ये अर्धा संत्र्याचे रस काढा आणि कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. हा रस 15 ते 20 मिनिटांकरिता ठेवून द्यावा किंवा ठेवून धुवून काढा. नंबर 26. हिवाळ्यामध्ये पावलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी
किंवा झोपण्याच्या आधी थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेत व मऊ कापडाने पुसून घ्यावेत. नंबर 27. पायांवरील व डाग घालविण्यासाठी लिंबाची साल त्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी चोळावे. हा उपाय दिवसातून 2दा करा. कमीत कमी 7 दिवस तरी करावे. डाग लवकर कमी होतात. नंबर 28. ग्लिसरीन, लिंबू आणि गुलाबजल यांचे मिश्रण नियमित लावल्याने पण पाय मऊ राहतात आणि छान होतात. कधीकधी लिंबाची फोड साल वगैरे पायांवरती घासली तर त्या निघून जातो. मोहरीचे तेल व मीठ यांनी हलका मसाज केला तर मऊपणा येतो. नंबर 29. कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध उपयोगी ठरते. कोरडेपणामुळे त्वचा काळवंडलेली निस्तेज आणि रखरखीत नारळाच्या वाटायला लागते तेव्हा नारळाच्या दुधाने चेहरा पुसावा. नंबर 30. पुदिन्यामध्ये बरेच औषधी गुण असतात आणि साधारणपणे प्रत्येक व्यंजनामध्ये याचा वापर केला जातो. बऱ्याच दिवसांपासून किंवा बऱ्याच वर्षांपासून सौंदर्य उत्पादनामध्ये पुदिन्याचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो. नंबर 31. चमचाभर मध हातावर घेऊन चेहऱ्याला लावावे. मिनिटभर एकदम मनाने चेहऱ्याला मॅसाज करावा. यामुळे चेहरा स्वच्छ होऊन चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा खुलून व चमकू लागेल. नंबर 32. दही आणि स्ट्रॉबेरी हे दोन्ही घटक त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वात छान व उपयोगी मानले जातात. हे मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा टवटवीत राहते आणि ती जास्त काळ डिहायड्रेट ही राहते. एका भांड्यात 2 ते 3 स्ट्रॉबेरी मॅश करा आणि घाला आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंबर 33. टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे. त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते. याचा उपयोग टमाटर सूप, ग्रेव्ही व ज्यूस बनविण्यासाठी करता येतो. नंबर 34. शिळ्या पोळ्यांना कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या देऊन उकडून घ्याव्यात व तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या. अशा पोळ्या रुचकर व नरम लागतात. नंबर 35. उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते. त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात. त्यासाठी लिंबू नाणे धुवून व नंतर पुसून नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात. नंबर 36. नारळ आज 2 समान भागात तोडण्यासाठी त्यावर आपले बोट ठेवून जिथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे. नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे. नंबर 37. नरम व मोकळा भात बनविण्यासाठी तांदूळ शिजवताना कुकरमध्ये शिजवताना त्याने भात नरम होतो. त्यात 1 चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा सळसळीत होतो. नंबर 38. पाणीपुरीच्या पुऱ्या कुरकुरीत बनविण्यासाठी पुऱ्याच्या कणकेत 2 चमचे गरम केलेले तेल घाला. पुऱ्या मस्त कुरकुरीत होतील. नंबर 39. इडलीचा पोळ करताना त्यात काही अर्धे कच्चे तांदूळ मिसळावे. याने इडली छान नरम येते. नंबर 34. उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते. नंबर 41. पोळ्यांच्या डब्यात अद्रकाचे 1 ते 2 काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात. नंबर 42. वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे 1 ते 2 थेंब एका कपभर पाण्यामध्ये टाकावे. जर ते थेंब तरंगत असेल तर बेसनाचे मिश्रण योग्य आहे हे समजते. नंबर 43. अंडे उकडल्यास ज्या पाण्यात त्याच उकडायला टाकले आहे त्यात अर्धा चमचा विनेगर मिसळावे. अंड्याचे द्रव बाहेर येईल किंवा येणार नाही. नंबर 44. कारल्यामधील कडूपणा कमी करण्यासाठी कारली कापून त्यात मीठ भरावा. नंतर अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर कारली पिळून मग म्हणजे निघणाऱ्या पाण्यातून कारल्याचा कडवटपणा कमी होईल. नंबर 45. कांदा 2 भागात कापून त्यास थंड पाण्यात 5 ते 10 मिनिटे ठेवल्यास कापताना डोळ्यातून अश्रू येणार नाहीत. नंबर 46. बटाटे आणि कांदे एकत्र साठवू नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात. नंबर 47. बटाटे चिप्स बनविताना कापलेले कच्चे चिप्स थंड पाण्यात अर्धा तास ठेवल्यावर वाळवायला ठेवावे. त्याने ते फार क्रिस्पी बनतात. नंबर 48. भेंडीची भाजी बनवताना त्यात 1 ते 2 लिंबाच्या रसाचे थेंब घातल्यास भेंडीची भाजी चिकट होणार नाही.
नंबर 50. पुरी किंवा भजे तळताना तेलात मीठ घातल्यास भाज्यामध्ये कमी तेल शोषले जाईल. नंबर 50. पनीरला तेलात फ्राय करण्यापेक्षा त्यात थंड पाण्यात ठेवल्यास पनीर नरम व स्पंजी होतात. नंबर 51. एखादी रजेदार आणि भाजी किंवा रस्सेदार भाजी किंवा मसाल्याची भाजी खरड झाल्यास उकडलेला बटाटा घालावा. भाजीचा खारटपणा कमी होतो. नंबर 52. छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभऱ्याची डाळ ही भिजवावी. त्याने छोले छान दाटसर आणि रस्सेदार होतात. नंबर 53. गाजर, बीट, मुळा, टोमॅटो, काकडी मऊ किंवा शिळ्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात, म्हणजे ताज्या व टवटवीत होतात. नंबर 54. घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यावे. असे केल्याने श्वसनमार्ग साफ होतो व घोरणे बंद होते. नंबर 55. गुडघ्यावर हळदीचा मसाज केल्याने गुडघ्यांना ताकद मिळते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 56. पालकची भाजी करताना भाजीमध्ये लिंबू टाकून खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 57. हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवावे. पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात. पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही. शेंगदाणे कडक भाजत नाही. पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य होत नाही. नंबर 58. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने डोळ्यातून पाणी येते, डोळ्याची जळजळ होते. यावर एक खास उपाय आहे, तो म्हणजे निरसेबिना तापवलेले दूध वाटीत घेऊन मेडिकल कॉटन दुधात बुडवून दोन्ही डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवावे. लगेच आराम मिळतो. मेडिकल कॉटन घरात नसेल तर स्वच्छ सुती कापडही चालते. काकडीचे काप डोळ्यावर 10 मिनिटे ठेवा. पायाची जळजळ होत असेल तर एका मोठ्या डब्यात पाणी घेऊन त्यात 3 ते 4 कांद्याचा रस व टपात पाय बुडवून ठेवणे. कांद्याचा रस मिक्सरमधून काढावा. नंतर पाय कोरडे करून गावरान गाईचे तुपाने तूप तळपायाला मालिश करावी. जेवणात उष्ण पदार्थ घेऊ नये. जेवणात काकडी व ताक, जिरे, दही, जिरेपूड घालून यांचा समावेश असावा. 59. अद्रक, आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते. कुंडी कोरडी पडली किंवा वाटली कोरडी पडली अशी की थोडे पाणी घालावे. नंबर 60. डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका. पराठे अधिक पौष्टिक होतील. नंबर 61. लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा. त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील. 62. नंबर 62. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजते वेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, म्हणजे भाजीला छान ग्रेव्हीला स्वाद येईल. नंबर 63. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं खिसणीवर खिसावी, छान रस निघतो. नंबर 64. अळूच्या वड्या करताना थोडेसे त्यामध्ये छान पाणी पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे. यामुळे वड्या चुरचुरीत होतात. नंबर 65. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बियाकडे कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर सोलून साठवून ठेवाव्या. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. नंबर 66. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, कडू लागणार नाही. नंबर 67. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा शुभ्र होतो. नंबर 68. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. नंबर 69. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतात. नंबर 70. रस्सा दाट व स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट, नारळाचा किस मिक्सरला बारीक करून रस्स्यामध्ये घालावा. भाजी छान दाटसर होते. नंबर 71.
कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते. नंबर 62. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 63. हाताला किंवा पाट्या वरवंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास घालवण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. नंबर 74. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतात. नंबर 75. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा, म्हणजे भाजी छान दाटसर होते. नंबर 76. अंडे उकडण्यापूर्वी पिंडीने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. नंबर 77. कोणतेही पीठ चाळताना चाळणी छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. नंबर 78. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, ते तसेच सहज चिरता व खिसता येते. नंबर 69. फुलकोबीमध्ये आळ्या असतील तर एका पातेल्यामध्ये त्याचे तुकडे छोटे छोटे करून टाका व 1 चमचा हळद मिक्स करा आणि गरम पाण्यात फुलकोबी 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर गॅस बंद करा. कोबी बाहेर काढा व त्यातील आणि तुम्ही ती भाजी परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंबर 80. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवाव्यात, लोह जास्त प्रमाणामध्ये मिळते. चला तर मग मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.